नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आमची पोच तुमची ताकद या सदराखाली खालील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख मान्य श्री संजय चौगले साहेब यांची खास आज आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या या चिन्हाचे जे आता विभागणी झालेली आहे याचा आताच्या लोकसभेच्या निवडणुकीवर कोणता परिणाम होणार आहे? चिन्हाचा परिणाम सर्वसाधारणपणे कोणताही होईल असं मला व्यक्तिगतरित्या अजिबात वाटत नाही. जनता इतकी सुज्ञ आहे. आपण अलीकडच्या काळात बघतो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उमेदवार निवडून देत असताना त्यांना हवे ते उमेदवार निवडून द्यायची अलीकडच्या काळात एक पद्धत आहे की एखादा ह्या पॅनेलमधला आणि एखादा त्या पॅनेलमधला. त्यामुळे आता तो काळ गेला की आणि सगळ्यात महत्त्वाचं की सन्माननीय उद्धव साहेबांची प्रतिमा हीच आपली आता आपलं चिन्ह आहे आणि आता मशाल चिन्ह बऱ्यापैकी घरोघरी पोचलेलं आहे. त्यामुळे निश्चित आपल्याला चिन्ह बदलाचा कोणताही फटका बसेल अशी आजची परिस्थिती अजिबात नाही. आजच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आज 17 जणांची निवड करण्यात आलेली आहे, परंतु आज पण हातकणंगले विधानसभेची जागा जी आहे ती रिक्त आहे. तुम्हाला असे वाटते का कोणता उमेदवार त्यासाठी योग्य आहे? निश्चितच आज पहिली यादी शिवसेनेची जाहीर झाली. ज्या ज्या ठिकाणी अजिबातच काही विषय अडचणीचे नाही आहेत त्या त्या ठिकाणच्या उमेदवार जाहीर झाले आहेत. हातकणंगलेमध्ये माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते राजू शेट्टी साहेबांच्या सोबतची जी बोलणी चालू आहे ती अजून अंतिम टप्प्यात आहेत. त्याच्या निकालानंतर हा निर्णय जाहीर होईल. कदाचित जर समजा त्यांच्याशी जी बोलणी सकारात्मक लेवलवर झाली तर राजू शेट्टी साहेबच आमचे उमेदवार असतील आणि जर समजा त्याच्यातून काही गोष्टी नाही झाल्या तर शिवसेनेकडेही काही तगडे उमेदवार आहेत की ज्याच्यातून शिवसेना ही जागा लढवायला अगदी 100% तयार आहे. परंतु आतापर्यंत ज्या वाटाघाटीमध्ये झालेले आहे त्यामध्ये राजू शेट्टी साहेब हे शिवसेनेकडून निवडणूक लढणार नाही असं दिसत आहे. यावर तुमचं मत काय आहे? निवडणूक लढणार नाही म्हणण्यापेक्षा काय की त्यांना बाहेरून पाठिंबा हवा आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रवेश न करता बाहेरून पाठिंबा द्या अशी त्यांची जी भूमिका आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की जर आपण सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं ठरलं असेल तर महाविकास आघाडीमध्ये जर आपण एकत्र येऊन काम केलं तर निश्चित ही ताकद मोठी होईल आणि आपण विजयापर्यंत जाऊ शकतो. शेवटी हा निर्णय त्यांच्या लेवलवरचा आणि माझ्या वरिष्ठ लेवलवरच्या नेतेमंडळींचा आहे. मात्र याच्यातून काही सकारात्मक गोष्टी पडतील आणि दुसऱ्या यादीमध्ये शिवसेनेचे उर्वरित सगळ्याच उमेदवारांच्या घोषणा होतील अशी आता ती परिस्थिती. गेल्या काही काळात खासदार धैर्यशील माने हे आपल्या शिवसेनेमध्ये होते, त्यानंतर ते फुटून शिंदे गटात गेलेले आहेत. या आत्ताच्या शिंदे गटामधून त्यांची तिकीट हे जाहीर झालेलंच आहे. या गेल्या काळातलं शिंदे गटाचा आणि शिवसेनेचा जो परिणाम आहे तो आत्ताच्या आपल्या शिवसेनेच्या गटावर होणार का? नाही, निश्चित नाही होणार. एक लक्षात घ्या, जर ती बाजू जर त्यांची भक्कम असेल, आज तिकीट मिळवण्यापासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. विजय हा तर गोष्ट खूप लांबचा आहे, कारण तिकीट मिळवताना सुद्धा 100% तिकीट मिळणार नाही हीच परिस्थिती होती. आता त्याच्यानंतर विजय. शिवसैनिक हा शिवसेनेमध्ये आपण आजपर्यंतचा इतिहास आहे. शिवसेनेमध्ये चुकीला माफी नाही, गद्दारीला माफी नाही आणि निश्चित ह्याची शिक्षा सामान्य शिवसैनिक आज वाट पाहतोय निवडणुकीची आणि ह्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चित जनताही धडा शिकवल्याशिवाय राहणार. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की धैर्यशील माने या विधानसभेमध्ये पराभूत होणे हे निश्चित आहे लोकसभेमध्ये? निश्चित 100% याच्यामध्ये तिळमात्र मला कोणतीही शंका नाही. बरं, आता ज्या वाटाघाटी चालू आहेत त्यामध्ये डॉक्टर सुजित मिंचेकर यांचं नाव हे चर्चेत येत आहे. यावर तुमचं मत काय? मी आपल्याला जसं म्हणालो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेबांची आणि पक्षांची जी बोलणी जर समजा फिसकटली तर ही जागा पारंपरिक शिवसेनेकडे आहे. इथे शिवसेनेचा खासदार शिवसेनेचा निवडून दिलाय. साधारण 2014ला राजू शेट्टी साहेब खासदार झाले तेव्हाही शिवसेनेकडूनच ते होते. शिवसेनेचा पाठिंबा त्यांना होता. शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिली होती. त्यानंतर त्यांची वाट वेगळी झाली. धैर्यशील माने आपल्याकडे पक्षात आले आणि ते खासदार झाले. याचा अर्थ की इथं शिवसेनेचा निश्चित हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. याही वेळेला जर समजा शिवसेनेचा उमेदवार द्यायचा झाला तर सन्माननीय उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्याच्यामध्ये मिंचेकर साहेबांचं नाव अग्रक्रमावर आहे, आमदार सत्यजित पाटील साहेबांचं नाव आहे. याच्यामध्ये पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो खासदार असेल हे निश्चित असणार. म्हणजे येत्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे जे नेते निवडून देतील
त्यांनाच आपण सर्व पक्ष घटक जे आहेत ते इंडिया आघाडीचे जे सर्व पक्ष घटक आहेत ते साथ देतील असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चितच येणार. इंडिया आघाडी ही भक्कम आहे, महाविकास आघाडी. याच्यामध्ये आमच्याकडचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत, काँग्रेसचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब आहेत, आणि आमचे शिवसेनेचे सन्माननीय संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, उपनेते संजय पवार साहेब, या सर्वांनीच एकत्र येऊन जी मिटिंग घेतली महाविकास आघाडीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये ठरलेलं आहे की जो उमेदवार सन्माननीय उद्धव साहेब देतील आणि तो उमेदवार हा निश्चित इथला खासदार असेल. म्हणजे येत्या काळात आपण पाहणार आहोत की शिवसेनेचे खासदार हे निश्चित होणार आहेत. धन्यवाद सर. जय महाराज. जय महाराज. त्याच अधिकारांवर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.